हा ओ गॉड एवढे पैसे. आता फक्त एकच अजेंडा आहे. दादाला घरी आणायचं आणि वहिनीला जेलमध्ये पाठवायचं. हाय गो बेटा, शाळेतून आलीस? तुम्ही बाजूला बा म्हणते ना. तुम्ही का त्रास देताय, असं का पाठलाग करताय आमचा? मी देईन ना तुमचे पैसे. कुहू चल आतमध्ये. ए मला पण इथे यायची हाऊस नाहीये. बऱ्या बोलाने पैसे दे, मी जातो. कळलं ना? कुहू चल ग बाळा आतमध्ये. अहो, काय? आता तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना ते आत्ताच्या आत्ता दे, नाही तर गॅरंटी म्हणून ना हिला घेऊन जाईन. कळलं ना? हे बघा, माझ्याकडे जे काही दागिने, जे काही पैसे आहेत ना, मी तुम्हाला आत्ता आणून देते. पण प्लीज तिला काही करू नका. तिला काही वहिनी वहिनी काय काय करतेस तू? कधी कोहूला इकडे 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 बघ. अगो तू असंच आत्ता घाबरलीस ना तर ते तुला सारखं घाबरवतील. ऐक 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 वहिनी, ऐक ऐक. मला काही ऐकायचं नाही. मला जाऊ दे. मला माझी मुलगी महत्वाची आहे. अगं वहिनी हे 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 एवढे पैसे कुठून आणले? हा, मी ते बँकेत गेले होते ना, सगळे पैसे घ्यायचे होते तर ते कलेक्ट करून घरी आणले आणि मी जस्ट मोजतच होते म्हणजे तर तेवढ्यात तुम्ही लोक आलात. हो शिल्पी, तुला माहित नाही तू काय केलंय सगळं. खरंच थँक्स. अगं आधी सांगायचं होतं ना शिल्पी. खरंच थँक्स. अगं तू का असं करतेस? वहिनी इकडे ये. तू हे सगळे पैसे जर त्यांना दिलेस तर आपलं काय, आपल्या फ्युचरचं काय? सगळे सगळे नको दिवस आपल्यासाठी. अगं असं काय बोलते? आता काय महत्वाचं आहे? तसे इन्शुरन्सचे पैसे आपण गुंडांना देणार होतो ना, आणि कुहू नाही तर ते कुहूला घेऊन जातील. आणि आता सगळ्यात जास्त आपल्याला कुहू महत्वाची आहे. हं? आणि मला ते गुंड इथे राहिलेले नको आहेत. ते जेवढे लवकरात लवकर जातील ना तेवढे बरं आहे. हे 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 घ्या पैसे, घ्या. आणि बाकीचे ना उरलेले पैसे मी परत करेन. मी इतके पैसे होते तर आधीच द्यायचे ना. आता जातोय, नंतर परत नक्की आहे ना. चला रे. कुहू बाळा, हं? काही होणार नाही. आई आहे ना. हं? काही होणार नाही. मी काही होऊ देणार नाही बाळा. पुन्हा एकदा वहिनी जिंकली आणि मी परत हारले. आज एवढं अस्वस्थ का वाटतंय? रोज शिल्पी या वेळेपर्यंत येऊन जाते. आज आज अजून कशी नाही आली? आज तिला मी सांगणार आहे, काही होऊ दे, मी सांगणार आहे की मी घरी येणार आहे. मयूर, तू प्रतीकला आंबेडकरला शोधायला जाऊ दिलंस म्हणजे तू त्याला मनापासून माफ केलंस. आय एम सो हॅपी मयूर यासाठी. कीर्ती, मला फक्त बाबांच्या बाबतीत काय गडबड झाली ना ते शोधून काढायचंय. दॅट्स इट. मला प्रूव्ह करायचंय. हो पण मयूर, प्रतीक एवढा यात क्लोज झालाय आणि त्याने तुला एवढी हेल्प केली आहे. प्रतीक खूप चांगला आहे मयूर. नक्की काय म्हणायचंय तुला? म्हणजे तू प्रतीकचा परत तसा विचार करणार आहेस का? ऍक्च्युली काहीच हरकत नाहीये. तुम्ही तुमच्या रिलेशनला सेकंड चान्स द्या. बाबांच्या शॉक मधून माझी आई अजून बाहेर आली नाहीये. पाऊलो पाऊली मिस करते ग बाबांना. आम्ही आमच्या फॅमिलीचा आधार गमावलाय ग, खूप मोठा आधार. कोणीच सावरला नाही अजून त्यातून. त्यामुळे आता पूर्ण घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावर. सॉरी मयूर, मी तुला हे सगळं घाईने असं सजेस्ट केलं.
इट्स ओके, मला समजते तुला काय म्हणायचं, पण मी आता त्या माइंडसेटमध्येच नाही आहे की मी या सगळ्याचा विचार करेन. माझी प्रायोरिटी आता फक्त फॅमिली आहे, फक्त फॅमिली. आणि ना ही सगळ्याची सुरुवात ना त्या वारंमुळे झाली ना, त्याला शिक्षा झालेली हवी आहे मला. प्रतीकला ना आंबडेकर सापडला पाहिजे, म्हणजे काहीतरी सॉल्युशन नक्की मिळेल. हे बाई माझा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करतीये. हे पण बस आता, बस. इनफ इज इनफ. ला जेलमध्ये घालवायचं म्हणून मी दादाला घरी आणणार होते, पण मी या बाईला कधी कळूच देणार नाही की दादा जिवंत आहे, आणि असंच तिला तडफडायला लावणार आयुष्यभर एकटीला, आणि हीच तिच्यासाठी मोठी शिक्षा असेल. हॅलो, AK ट्रॅव्हल्स. हा, मला एक तिकीट बुक करायचं आहे अर्जंटली. पॉलिसीचे आलेले पैसे आपण त्या गुंडांना दिले खरे, पण तो एक हप्ताच झाला ना. आता बाकीच्या पैशांची जुळवाजुळव लवकरात लवकर करावी लागेल. बाबा तुम्ही नका काळजी करू, काहीतरी सोय होईल. पण सध्या तरी त्या गुंडांपासून त्रास वाचला. नाही विद्युत, तरी सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. त्यांनी कुहूच्या बाबतीत धमकी देण्याचा जो प्रकार केलाय ना, तो खूप डेंजर होता. आता आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही. एक काम करूया, तुला जसा वेळ मिळेल ना तसा तू पण इकडे चक्कर टाकत जा, तसं मी पण इथे मध्ये मध्ये चक्कर टाकत जाईल, आणि कुहूला सोडवायला मी जात जाईल. पुढला प्रश्न मयुरीचा, तर मयुरीला सुद्धा आपल्याला सावध करावं लागेल. स्कूल कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून ठीक आहे, पण नंतर सगळ्यांचं रुटीन चालू होईल ना. अगदी बरोबर आहे विद्युत, तू सुद्धा जमव हं, आणि चक्कर टाकत जा. हो माई, मी येत जाईन इथे. तसंही दिवाळी आहे त्यामुळे एवढा लोड नाही आहे माझ्यावर, पण तरी मी वेळ काढेन. मी काय म्हणते, दिवाळी संपली नाही आहे, उद्या पाडवा आहे. पाडवा म्हणजे ह्या वर्षीचा पाडवा वहिनी श्रेयस शिवाय, आणि ही गोष्ट तिला खूप खुपणार. आपण असं काहीतरी करायला पाहिजे की त्यामुळे आशूचं मन रमेल. कमलताई, अश्विनीची फार काळजी वाटते. ठीक आहे, आता तिने मान्य केलंय, सावरती येते, पण प्रत्यक्षात तिची अवस्था काही बरी नाही. मला तर तिची खूप काळजी वाटते. तिचा कोमेजलेला चेहरा बघवत नाही हो अगदी. मयू आणि कुहूला काही सांगूया का आपण? आशूची आई इथे असताना तिच्या लहान मुलींना तिची आई व्हायला नका लावू. आधीच त्या बिचाऱ्या पोरी किती समजुतीने वागतायत. म्हणजे माई, तुझ्या मनात नक्की काय? मला असं वाटतं की उद्या तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला या, म्हणजे आशूचं मन थोडं रमेल. पण यासाठी अश्विनी काही तयार होणार नाही. सणवाराला कुलूप लावून घराच्या बाहेर जाणं हे तिला पटणार नाही. आणि ती नाही म्हणाली तर उज्ज्वला परत तेच धरून ठेवणार. नाही, पण कसंही करून तिला घेऊन जायलाच हवं. सगळेजण आपण एकत्र असू तर सगळ्यांचंच दुःख थोडं हलकं होईल. सण तर साजरा करायचा नाहीये, निदान सगळेजण एकत्र तरी राहू. सगळ्यांच्या बरोबर असलं तर मुलींचंही दुःख थोडं कमी होईल. आता हे दुःख एकमेकांच्या साथीनेच सोसायचे हो आपल्याला. बघतो, उज्ज्वलाशी बोलतो मी. मी बोलू का उज्ज्वला ताईंशी? नाही नाही, नको, मीच बोलतो. मलाही जरा जायचं आहे. माझे अतिभाऊ आहे हरी, आजारी आहे होते, ॲडमिट आहे काही दिवसांपासून. आता माझा भाचा रात्री झोपतो त्याच्याजवळ, पण दिवसा कुणीच नसतं. त्याच्या मदतीला जाणं फार गरजेचं आहे मला. त्यामुळे
सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी उज्ज्वलावरच आहे. मी बोलतो तिच्याशी. ठीक आहे बाबा, मग मी गाडी घेऊन येईन. आणि काही लागलं तर मी आहेच. नाही काही लागलं तर नाही, तू येच. शिल्पी उद्या पाडवाय आणि मला घरी जायचंय म्हणजे जायचंय, कळलं तुला? दादा, सणवाराची तुला आमची किती आठवण येत असेल याची जाणीव आहे रे मला, पण मी काय करू, नाईलाज आहे माझा. शिल्पी मी मी हळूच जाईन ग. कोणाला काही कळणार नाही ना याची काळजी घेतो ना मी, प्रॉमिस. तू असा हळूच येशील आणि आपल्या सोसायटीतल्या कोणाला काही कळणार नाही असं वाटतंय तुला? खरंच? ठीक आहे, चल तेही सगळं मॅनेज करू, पण केकेच्या माणसांचं काय करणार? हा, केकेची माणसं खूप स्मार्ट आहेत दादा, ती कसंही करून तुला शोधतील. इनफॅक्ट मला असं वाटतंय की तुझं आता इथे राहणं सुद्धा खूप रिस्की आहे. तू विचार कर ना दादा, ती माणसं जर इकडे पार्लर पर्यंत येऊ शकतात, मग तुझ्या ऑफिस पर्यंत का नाही येऊ शकत बरं? शिल्पी मला सगळं कळतंय, पण दिवाळीच्या दिवशी तरी घरी येऊ दे मला थोडा वेळासाठी. दादा, मी आता तुला सगळी सिच्युएशन समजावून सांगितली आहे. कुहूला वेठीस धरून त्यांनी कसं धमकावलं हेही सांगितलं, तरीही तुला कळत नाहीये का? हे बघ, तुझ्या लाईफ इन्शुरन्सचे जितके काही पैसे आले होते तेवढे दिले सगळे त्यांना, पण आता पुढचे पैसे मागायला आल्यावर काय करणार आहोत आपण? हा, आता पुढच्या वेळी आणखी कुठल्या धमक्या देतील माहिती नाही. घरात लहान मुली आहेत, म्हातारे कोतारे आई वडील आहेत, तरी सुद्धा तुला रिस्क घ्यायची आहे बहिणीला भेटायची? दादा, हे बघ, आता आणखी काही वाईट व्हायला नकोय. माझ्या डोक्यातनं सतत आपल्या सगळ्यांच्या सेफ्टीचा विचार असतो, आणि एकदा तुला गमावण्याचं दुःख अनुभवलंय, पुन्हा एकदा अनुभवायचं नाहीये दादा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ दादा, मला असं वाटतं की तू इथे नाही राहायला पाहिजेस. हे तिकीट आहे, मी तुझी राहायची सोय केली आहे वेगळ्या ठिकाणी. सो मला असं वाटतं की तू तिकडे जा, हे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातनं भल्याचं असेल. आणि मला तिकडे पोचलास की फोन कर. मला माहिती आहे हे सगळं खूप डिफिकल्ट आहे, माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे, पण मी काय करू दादा? हे करावं लागेल आपल्याला. शिल्पी कुठली जागा आहे, कोणाची जागा आहे, तू कशी सोय केलीस? दादा प्लीज मला आता काही प्रश्न विचारू नकोस. तिकडे गेल्यावर तुला सगळं कळेल. पुढे आपण नंतरचा प्लॅन ठरवूयात तिकडे पोहोचल्यावरती. बाकी सगळं मी तुला तिथे पोहोचलास तू की सगळं सांगते, ठीक आहे? नाही, ठीक नाहीये, मला हे अजिबात पटलं नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना सोडून असं कायमचं कसं निघून जाऊ? अरे तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात, युअर माय लाईफ. अरे पण मी तुला 10 वेळा तेच समजून सांगते दादा, मी सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी करतेय हे सगळं. हे बघ दादा, मी तिकीट ठेवतेय इथे. तू विचार कर, तुला जायचं असेल तर जा, नाहीतर थांबायचं असेल तर थांब. आणि थांबलास तर खुशाल घरी आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा, तू जर घरी आलास तर आनंद येण्याऐवजी संकट जास्त येतील. वहिनी कदाचित तुरुंगात जाईल, ती केकेची माणसं शांतपणे जगू देणार नाहीत घरच्यांना, आई बाबांना जो काही मनस्ताप व्हायचा आहे तो होईल. सो एकंदर काय सगळं मेसअप होईल. पण तरी सुद्धा निर्णय तुझा आहे, तू विचार कर. मला माहिती आहे तुला इथून दूर पाठवणं सोपं नाहीये, पण मी तुला आता इथे राहू देणार नाही, अजिबात राहू देणार नाही. सगळ्यांच्या घरी इव्हाना लक्ष्मीपूजनाच्या पूजा झाल्या असतील, देवाजवळ निदान दिवा लाव. आजच्या दिवशी तरी अंधारात नको. तो दगड अंधारात असला काय किंवा त्याच्या समोर दिवा लावला, काय फरक पडणार? दगड? अगं देवाला दगड म्हणतेस तू? देवाबद्दल बोलतेस तू? ज्याची मी इतकी वर्ष पूजा केली, ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच माझा विश्वासघात केला. असा देव की ज्याला आपलं सुखच बघवलं नाही. झालं आता या बाबतीत सुद्धा अगदी टोक गाठायचं, सतत काहीतरी विचित्र वागायचं असं ठरवलंच आहेस का ग तू? मी मुद्दाम करत नाही आई, पण मला मनातनच काही वाटत नसेल तर मी कसा लावू दिवा सांगा ना. स्वतःसाठी नाही, निदान आमच्या समाधानासाठी कर. संकटाच्या वेळेला आपल्याला देवाचीच खरी गरज आहे,
शेवटी तोच आपल्याला तारणार आहे. हो विचारीपणाने मागची आणि परिणाम आम्हाला भोगावे लागतील. उज्ज्वला झालंय, आजच्या दिवशी तरी तिला सारखं सारखं बोलू नकोस. आपल्याला दिवाळी सण साजरा करायचा नसेल तरी आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजच्या दिवशी सायंकाळी तरी भांडणं नको मला. हिच्याबरोबर राहायचं, एका छताखाली वावरायचं म्हणजे भांडणही होणारच ना. कशी वागते ते बघा तुम्हीच. अगं पण आपण मोठे आहोत ना, आपण समजून घ्यायचं. मी किती वेळा समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे तुमची? कायम. कारण आपण तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठे आहोत म्हणून. मला नकोच होतं हिच्याबरोबर एका छताखाली राहणं. असं समज, उद्या सर्वांना आपल्याला अश्विनीच्या माहेरी जायचं. सणाच्या दिवशी एकमेकाशी भांडण्यापेक्षा आपण तिथे जाऊन एकत्रित राहिलेलं बरं ना. अगं दिवाळी जरी आपण साजरी करत नसलो पण किमान एकत्रित असणं फार गरजेचं आहे. आता हिच्या माहेरी जायचं कुठून काढलात तुम्ही? कमलताई बोलल्या मला. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. हा तुम्हाला हरिभाऊंसाठी हॉस्पिटलमध्ये जायचंय ना, त्याचं काय? मी मान्य केलं कारण मला माहिती होतं तू मान्य करणार नाहीस. म्हणूनच मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय. सर्वांना घेऊन कमलताईकडे जाण्याची जबाबदारी तुझी आहे. अश्विनी, यावर तुझं मत मी विचारणार नाही. या घरात मी मोठा आहे आणि मी निर्णय घेतलाय. सर्वांनी मिळून कमलताईकडे जायचं म्हणजे जायचं. त्यांना शब्द दिलाय मी तसा. तुम्हाला माझ्या शब्दाची किंमत असेल तर उद्या सगळे तुम्ही कमलताईकडे जाणार. आता तुम्ही ठरवलंय म्हटलं आम्ही काय बोलणार? काही बोलायची गरज नाही. मी सांगतो ते ऐका. उद्या पाडवाचा दिवस आहे. सर्वांनी मिळून कमलताईकडे जायचं. तुम्ही नसताना पाडव्याच्या सणाला काय अर्थ आहे? बाबा मला म्हणाले की बाई अप्पांकडे जा, त्यांना असं वाटतंय माझं मन रमेल. तुमच्याशिवाय शक्य आहे का? मी तुम्हाला विसरणं. वहिनी, काय ग? दादाचं घड्याळ असं पटलेलं घड्याळ बघवत नाही ना ग बहिणी. दादासाठी हे घड्याळ किती किती प्रेस्टिजियस होतं ना. पण बहिणी आता ऐक माझं. नाव यू हॅव टू मूव्ह ऑन. तू किती दिवस अशी त्याच्या आठवणीत राहणार आहेस? काय बोलते शिल्पी? आणि कसं शक्य आहे ग? आमचं नातं ना 7 जन्माचं. आय नो पण तुला ना हे असं नाही बघवत आहे आम्हा कोणालाच. नाही चांगलं वाटत आहे तुला असं बघायला. असं काय बोलते शिल्पी? अगं तुझ्यामुळे केवढ्या गोष्टी सोप्या झाल्या तुला माहितीये का? तू एवढं खटाटोप करून पैशांची व्यवस्था केलीस, त्याच्यामुळे निदान जे दारावर गुंड येत होते ना ते बंद तरी झाले. एक सांगू, मी खूप खचले ग. आणि आता या क्षणी ना मला फक्त तुझाच आधार वाटतोय. मी आहे, मी आहेच आहे. पण तू प्लीज खचून जाऊ नकोस आता. हे बघ वहिनी, हा सगळा सतत विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. ऐक वहिनी, विद्यूचा फोन आला होता, म्हणत होता इकडे या जेवायला.
आणि मग भाऊबीज आहे तर एक दिवस राहूनच मग जा. हे बघ वहिनी, मला माहिती आहे यावर्षी आपण कोणीच दिवाळी करणार नाही आहोत, पण ह्या सगळ्यापासून आपण जरा लांब राहिलो तर थोडं बरं वाटेल आपल्याला. ठीक आहे, मी जरा कामाचे करते. आणि तोपर्यंत दादा सुद्धा आपल्यापासून खूप लांब गेलेला असेल, पुन्हा कधीच या फॅमिलीत परत नाही येण्यासाठी. आणि मग असेल खऱ्या अर्थानं माझी हॅप्पी हॅप्पी दिवाळी.